ज्यावेळेला तुम्ही 35-40च्या एजमध्ये असता त्याच्या वेळेला 100% प्रॉपर्टीपासून प्रॉब्लेम होतो. प्रॉपर्टीपासून प्रॉब्लेम असा असेल म्हणजे की तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल, पण तुमचे बाकीचे भाऊ असतील किंवा बहिणी असतील ते तुम्हाला कॉपरेट करत नसतील, त्याची वाटणी होत नसेल, त्याची विभागणी होत नसेल, त्याचं वर्गीकरण होत नसेल, किंबहुना काही ठिकाणी असं असतं की आता वडील नाही आहे तर आई आहे, पण आईच वाटणी करून देत नाही, किंवा आई वडील दोघेही जण आहेत पण ते म्हणतात की नाही आम्ही आमच्या मृत्यूनंतर बघू काय करायचं ते, व्हीलमध्ये बनवून ठेवू, आता हातामध्ये काही देत नाही. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये काही कर्तृत्व आहे त्यावेळेला वडिलोपार्जित प्रॉपर्टी असून सुद्धा तुम्हाला मिळत नाहीत. म्हणजे वडील जीवित असले तरी, वडील जीवित नसले तरी. सेकंड थिंगमध्ये असं बघायला मिळतं की तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती प्रॉपर्टी घेता, तुम्हाला खूप चांगली प्रॉपर्टी मिळते, त्या प्रॉपर्टीवरती तुम्हाला कर्ज पण मिळतं आणि सगळं कंप्लीट करून झाल्यानंतर नॉर्मली तिथे काही त्या एरियामध्ये ओसी सीसीचा काही प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला पोझिशन मिळत नाही. संसार चालवण्याकरता हा माणूस कर्जबाजारी होत जातो. म्हणजे ह्याचं स्वतःला काही व्यसन नसतं किंवा कुठलीही चुकीची इन्व्हेस्टमेंट नसते, पण केवळ ह्या गोष्टीमुळे अडकल्यामुळे तो कर्ज घेत जातो आणि त्या कर्जामध्ये डुबतो.